लोक नावं ठेवतच राहणार, पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे. पोटात गेलेले विष एकाच व्यक्तीला मारते, परंतु कानात गेलेले विष अनेकांना मारते. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. हसत राहिला तर पूर्ण जग आपल्यासह आहे, नाहीतर डोळ्यांतील अश्रूंनाही डोळ्यांमध्ये जागा मिळत नाही. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. पाहुयात स्वामींचा आजचा संदेश काय आहे. बाळा, आयुष्य जगताना कधी कधी चुकीचा रस्ता, चुकीची माणसे, वाईट परिस्थिती आणि वाईट अनुभव येणे देखील आवश्यक असतात. कारण या गोष्टी तुम्हाला हे शिकवत असतात की कोण आपले आहे आणि कोण परके आहे. तुमच्या अडचणीच्या वेळेतच हे समजत असते की तुम्ही तुमचा मोलाचा वेळ ज्या व्यक्तींवर खर्च केलेला आहे त्या व्यक्ती तुमच्या त्या वेळेच्या लायकच नव्हत्या. अडचणींच्या काळातच हे कळत असते की वागायला कसे पाहिजे आहे आणि कसे नको. ते अडचणींचा काळ, संकटाचा काळ हा तुम्हाला घडवण्यासाठीच आलेला असतो. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अडचणींच्या, तुमच्या संकटाच्या काळातून बाहेर पडता, तेव्हा एक मौल्यवान चमकणारा हिरा होऊन तुम्ही बाहेर पडत असता, हे लक्षात ठेवा. म्हणून बाळांनो, सध्याला जर तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील, अडचणी असतील, तर नाराज होऊ नका, दुःखी होऊ नका. कारण ही वेळ तुम्हाला घडवण्यासाठीची आहे. त्यामुळे या संकटाकडे, या अडचणीकडे सकारात्मक पद्धतीने पहा. संकटात, दुःखात देखील आनंदाची अनुभूती करा, सकारात्मक विचारांची अनुभूती करा. तेव्हा या दुःखाची, या संकटाशी सामना करण्याचे बळ तुम्हाला मिळेल. तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. बाळा, आम्ही देखील त्यांचीच मदत करत असतो जो प्रामाणिक मेहनत करत असतो, जो त्याचे काम, त्याचे कर्म अगदी नियमित मन लावून, कष्टाने, प्रामाणिकपणे करत असतो. अशांचीच आम्ही मदत करत असतो, हे लक्षात ठेवा. बाळा, तू करत असलेले प्रामाणिक प्रयत्न, तुझी मेहनत आम्ही पाहत आहोत. तुझे तू करत असलेली प्रामाणिक मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो. असेच कायम प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. तुझ्या या आईचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच आहेत. तुला तुझ्या प्रत्येक प्रयत्नात खूप यश, खूप मानसन्मान, खूप मानप्रतिष्ठा मिळणार, हा आमचा तुला आशीर्वाद आहे. बाळा, तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, लोकांचे बोलणे कधीच मनाला लावून घेऊ नका. असेच जर प्रत्येकाचे बोलणे तुम्ही जर मनाला लावून घेत राहिलात तर तुम्ही नेहमी दुःखीच राहणार. लोक हे चांगले केले तरी नावेच ठेवतात आणि काही वाईट केले तरी देखील नावेच ठेवत असतात. त्यामुळे कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे हे ज्याला समजले तो त्याच्या आयुष्यात आनंदी, समाधानी राहतो. बाळांनो, जी व्यक्ती तुमची नेहमी काळजी करत असते, तुमची चूक झाली की ती कधी व्यक्ती प्रेमाने तर कधी रागाने तुम्हाला समजावते. तुमच्या मनातील भावना न सांगताही समजून घेते. तुमचे काय म्हणणे आहे ते अगदी मनापासून ऐकून घेते. अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील तर अशा व्यक्तींना कधीच तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. कारण अशा व्यक्ती या भाग्यवानालाच मिळत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांची कदर करा, त्यांना जपा. बाळा, एखादी व्यक्ती जर तुमच्याशी खूप गोड गोड बोलत असेल, खूप गोड वागत असेल, तर अशा वेळेस तुम्ही सावध व्हा. कारण त्या गोड वागण्यामागे खूप मोठा स्वार्थ लपलेला आहे, हे लक्षात घ्या. खूप मोठ्या धोक्याची ती सूचना आहे. त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. अशा व्यक्ती फक्त त्यांचा स्वार्थ साधण्यासाठीच तुमच्या जवळ आलेल्या असतात आणि ज्या वेळेस त्यांचा स्वार्थ संपेल तेव्हा अशा व्यक्ती ओळखही दाखवत नाहीत. बाळा, घडून गेलेल्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस. तुमच्या त्या वाईट आठवणी या तुमच्या पायातील बेडी आहेत. त्या बेड्या काढून फेका, नाहीतर आहे तिथेच तुम्ही अडकून राहाल. आणि तिथे जर तुम्ही अडकून राहाल तर तुम्ही नेहमी दुःखीच राहाल. त्यामुळे बाळा, तुझ्या पायातील ती वाईट आठवणींची बेडी पहिले काढून फेक आणि पुढे पाहून चालण्याचा प्रयत्न कर. कारण तुझ्यासाठी खूप सुख घेऊन आम्ही पुढे उभे आहोत. सुखाचा दरवाजा तुझी वाट पाहत आहे, हे लक्षात घे. भूतकाळाचा विचार जर करत बसाल तर तुम्ही आहात तिथेच राहाल. त्यामुळे पुढे पाहून चला.
सगळे तुझ्यासाठी चांगलेच आम्ही योजून ठेवलेले आहे. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. खूप सारे सुख तुझी वाट पाहत आहे. सगळे तुझ्यासाठी चांगलेच आम्ही योजून ठेवलेले आहे. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. खूप सारे सुख, यश तुझी वाट पाहत उभे आहे. काळजी करू नकोस. जे तुम्हाला सोडून गेले ते कधीच तुमचे नव्हते आणि जे आता तुमच्या आयुष्यात येणार आहे ते फक्त आणि फक्त तुमचेच आहे. त्यामुळे पुढे उभे असलेले सुख घेण्यासाठी तुम्हाला पहिला तुमच्या भूतकाळाचा दरवाजा पूर्णपणे बंद करून घेणे खूप गरजेचे आहे. त्याशिवाय पुढे असलेले सुख तुम्हाला कसे काय मिळणार? त्यामुळे बाळा, तुझा हा जो भूतकाळाचा वाईट दरवाजा आहे, वाईट तुझ्या त्या आठवणी आहेत, त्या पूर्णपणे बंद करून टाक. त्या विसरून जा आणि पुढे पाहून चाल. सगळे चांगलेच तुमच्यासाठी आम्ही योजून ठेवलेले आहे. आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात सगळे चांगलेच होणार आहे. आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. सगळे आता चांगलेच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात. लोकांना ऐकवण्यासाठी आपला आवाज उंच करू नका. आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त करतील. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा होईल. आता काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. तू आता आमचा हात धरलाय. तू आमचा संदेश ऐकायला आलाय. त्यामुळे आम्ही तुझी पूर्णपणे मदत करणार आहोत. तुझा स्वामींवर विश्वास असेल तर, स्वामींवर मानत असशील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, शत्रू कितीही मोठा असो, शत्रू कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे. शत्रू हा आपल्याला कितीही भीती दाखवत असेल तरीही आपला विजय हासिल करायचा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिले येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे. होय, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. स्वामी म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तू आत्ताच हार कशाला मानत आहेस? अरे तुझ्या यशाकडे जाणारा मार्ग हा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. त्यामुळे हार मानू नकोस, निराश होऊ नकोस. जा, वापस आपल्या कामावर जा आणि काम कर. तुझे ध्येय सोडू नकोस. गेट बॅक टू युअर वर्क. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे त्याने आयुष्यात वाचलेली पुस्तके, तर दुसरी म्हणजे त्याला जी काही माणसे भेटतात ती आपल्या नियतीचे मालक बना. कधीही परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीचे गुलाम बनणाऱ्याला आयुष्यात अडचणी या अपार येतात. काम करा, मदत करा, पण कधी मोठेपणा बाळगू नका. आयुष्यात गर्व ही गोष्ट माणसाला संपवण्यासाठी खास बनली आहे आणि जो व्यक्ती या गोष्टीला समजून त्या गर्व नावाच्या गोष्टीपासून दूर असतो तो व्यक्ती आयुष्यात कधीच संपत नाही. त्याचा दिवसेंदिवस प्रगतीचा मार्ग मोकळा होत जातो. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. जो व्यक्ती तुमचा अपमान करतोय, पहिले तर त्याच्या डोळ्यात पहा आणि नंतर एक छोटीशी हसूची स्माईल द्या. त्या व्यक्तीला असं वाटेल की त्याने काहीतरी खूप चुकीचं बोललंय, पण तुम्हाला त्याचा काहीच फरक नाही पडलाय. त्यामुळे कधीही अपमानाचे उत्तर त्यांचा अपमान करून देऊ नका, तर शांतपणे द्या. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझे हृदय हे खूप चांगले ठेव. कारण चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. नेहमी हार्डवर्क मिळाला पाहिजे. तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढा तुम्हाला काहीतरी गुडविल नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, तू फक्त हार्डवर्क म्हणजे मेहनत कर. आम्ही तुला त्याचे योग्य ते फळ लवकरात लवकर देऊ. नदीचा उगम हा छोटा असतो, पण ती पुढे जाऊन जीवनदायी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य, विश्वासपूर्ण वाटचाल ही त्याला निश्चित ध्येय गाठण्यास मदत करते.
नावासाठी काम करू नका, कामासाठी काम करा. कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते. बाळा, कदाचित काही लोक या संदेशाला ऐकण्यापासून कंटाळले असतील. काही लोकांनी स्वामींना दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला असेल. पण एवढं लक्षात ठेव, स्वामींना दुर्लक्ष कराल तर आयुष्यभर पस्तावाल. त्यामुळे स्वामींना दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकत राहा. जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. माझ्यासाठी बनणे म्हणजे कुठेतरी पोहोचणे किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही, तर त्याऐवजी एक गती आणि उत्क्रांत होण्याचे साधन आहे. आयुष्य असे सर्व ट्विट्स आणि वळणे आहे. तुम्हाला घट्ट धरून राहावे लागेल आणि तुम्ही निघून जाल. तुमचा स्वामींवर विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. यश हे अंतिम नसते, अपयश हे घातक नसते. पुढे चालू ठेवणे हे आपले ध्येय आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन परिभाषित करा. इतरांना तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका. आयुष्य हे तुमचे आहे. त्याला कसे जगायचे, त्याला कसे वागवायचे आणि त्यात काय बनायचे हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील. तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते. काही वेळा फक्त श्वास घेण्याची, विश्वास ठेवण्याचीही जास्त गरज असते. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामांच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान. होय, नेहमी करा हार्डवर्क, मिळेल तुम्हाला काहीतरी चांगलं. हार्डवर्क जो व्यक्ती न करता, थकता थांबता आणि पूर्णपणे शिष्टित करतो, अशा व्यक्तीच्या जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टी घडत असतात. नदीचा उगम हा छोटा असतो आणि ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असाल, कदाचित ती गोष्ट आत्ता लहान असेल, पण पुढे चालून ती गोष्ट खूप मोठी होऊ शकते. करायचे काय तर फक्त त्या गोष्टीस मेहनत करायची आहे. यश तुमच्यापर्यंत चालून येणार नाही, तुम्हाला यशापर्यंत पोहोचावे लागेल. कधीकधी नंतरचा अर्थ कळत नसतो, असा होतो. त्यामुळे स्वतः स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्याची जिद्द स्वतःमध्ये आणा. स्वप्न हे स्वतःच बघावी लागतात आणि पूर्णसुद्धा स्वतःलाच करावी लागतात. स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते, कारण दुसरं कोणीच तुम्हाला मदत करणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यक्ती येईल, आपल्या जीवनात आपली मदत करेल, आपलं सर्व काही स्वप्न, आपल्या सर्व काही आकांक्षा, इच्छा, सगळं काही तो व्यक्ती पूर्ण करेल, तर आत्ताच लक्षात घ्या की तो व्यक्ती तुम्ही स्वतः दुसऱ्याची वाट पाहू नका. स्वतः मेहनत करा. जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्ही कामात यशस्वी झाल्यावर तुम्हाला नक्की मिळेल. आयुष्य हे चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे, जिथे अनुभव देतो प्रत्येक शिकवण. हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात ही एका पावलाने होत असते. कठीण परिस्थितीतही असाच मार्ग काढणे यशाकडे घेऊन जाते. आयुष्यभर साथ देणारी माणसं कमवा, कारण काही तास बोलणारी माणसं प्रवासातही सापडतात. पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो, यशासाठी त्याला नक्कीच मार्ग सापडतो. खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात. खरं बोलणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना खटकतात. एका गावात एक संत आले. रात्री काही गावकरी सत्संगाचा लाभ घेण्यासाठी त्याच्याजवळ जमले. महात्माजींनी सत्संगात सांगितले की देव सर्वांचा रक्षक आहे, तोच सर्वांचे पालन पोषण करतो. एका श्रोत्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. देव सर्वांना अन्न आणि पाणी कसे पुरवतो? तो येऊन मला जेवू घालेल का? महात्माजींच्या विधानाची सत्यता पडताळण्यासाठी तो जंगलात गेला. तो तिथे एका झाडाच्या फांदीवर चढला आणि बसला. तिथून काही लग्नाचे पाहुणे जात होते. त्याने त्या झाडाखाली बसून जेवायचे ठरवले. इतक्यात जंगलात सिंहाची गर्जना ऐकू आली. ते अन्न तिथेच सोडून पळून गेले. तो वरून अन्नाकडे पाहत राहिला. त्याची प्रतिज्ञा होती की त्याला जेवणाऱ्याने जबरदस्तीने जेवले तरी तो जेवणार नाही. रात्रीची वेळ होती. त्या वाटेवरून काही चोर जात होते. तेव्हा त्याने तिथे अन्न पडलेले पाहिले. तेव्हा त्याला त्याच्या नशिबाचे कौतुक वाटले. ते जेवायला सुरुवात करणारच होते तेव्हा त्यांच्यापैकी एक म्हणाला, या निर्जन जंगलात अन्नाची उपस्थिती संशयास्पद आहे.
तिथे कोणीही लपून बसू नये आणि त्यात कोणतेही विष मिसळू नये. त्याने टॉर्चच्या प्रकाशात वर पाहिले आणि तो माणूस तिथे बसलेला दिसला. त्याने त्याला खाली आणले. चोरांनी ठरवले की त्याला आधी जेवू घालावे. जर विष असेल तरच तो मरेल. जेव्हा तो सहमत झाला नाही तेव्हा चोरांनी त्याच्या तोंडात पुऱ्या भरण्यास सुरुवात केली. त्याच्या मनाने हे मान्य केले की जर देवाची इच्छा असेल तर तो त्याला जबरदस्तीनेही खाऊ घालू शकतो. संतांच्या शिकवणींचे सत्य सिद्ध झाले. तो देवाचा पूर्ण भक्त बनला. त्याने आपल्या शरीराची आणि घराची चिंता बाजूला ठेवली आणि भक्ती आणि उपासनेत मग्न होऊन गेला. देव या जगात संपत्ती आणि अहंकाराने खुश नाही. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने कमवणाऱ्या सर्वांवर देव प्रसन्न असतो. खऱ्या मनाने देवाची पूजा केल्याने फळ मिळते, परंतु लोभाने देवाची पूजा करणे खूप वाईट आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळतात. आज आपण एका कथेचे सविस्तर वर्णन करू, ज्यामध्ये यमराजाने मजुराच्या मदतीने जमीनदाराला पटवण्याचा प्रयत्न केला. गावातील एक जमीनदार आणि त्याचा एक कामगार एकत्र मरण पावले. मृत्यूनंतर दोघेही एकत्र यमलोकात पोहोचले. तिथे यमराज म्हणाले की आजपासून तू तुझ्या मजुराची सेवा करशील आणि मजुराला सांगितले की तू कोणतेही काम करणार नाहीस. जमीनदाराला हे खूप विचित्र वाटले की पृथ्वीवर उलट घडत असते. यामुळे त्रासून घरमालक म्हणाला, अरे देवा, आम्ही काय गुन्हा केलाय? अशी शिक्षा कोण देत आहे? मी दररोज मंदिरात जायचो, देवाची पूजा करायचो आणि मौल्यवान वस्तू दान करायचो. जमीनदाराचे म्हणणे ऐकून यमराजांनी मजुराला विचारले, तू पृथ्वीवर काय केलेस? मजूर म्हणाला, स्वामी, मी दिवसभर जमीनदाराकडे काम करायचो आणि जे काही मिळायचे त्यावर जगायचो. त्याला जे काही मिळाले त्यात तो आनंदी आणि समाधानी होता. देवाकडे कधीही काहीही मागितले नाही. गरिबीमुळे मी दररोज मंदिरात दिवा लावू शकत नव्हतो, पण रस्त्यावर अंधार नसावा म्हणून तो घरासमोर दिवा लावत असे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी सोय होती. मजुराचे म्हणणे ऐकल्यानंतर यमराजाने जमीनदाराला सांगितले की त्याने मजुराच्या चांगल्या कृत्यांबद्दल ऐकले आहे. मी तुझ्यापासून वेगळा नाही, मी तुझ्या हृदयातच आहे. तुझ्या वेदना ज्या तू सहन करत आहेस त्या वेदना मलासुद्धा होतात. दुःख कोणाला नाही. बाळा, श्रीरामालाही दुःख भोगावेच लागले. दुःखापासून मनुष्य जन्माचे उद्धार होते. माणसाला उद्धाराचे नवीन मार्ग मिळतात. फक्त तुमचा देवावर विश्वास हवा. विश्वास असल्यास गॉड इज सुप्रीम असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. होय बाळा, देव साक्षात तुम्हाला म्हणत आहे, या क्षणी माझी इच्छा आहे की हा मौल्यवान वेळ तुमच्यासोबत घालवावा आणि माझे हृदय तुमच्यासाठी पूर्णपणे उघडावे, तुम्हाला सत्याची जाणीव करून द्यावी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे, कारण तुमच्या आयुष्याचा उद्धार आता आम्ही करण्याचे योजिले आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुला कधीच माफ करणार नाही असा विचार करणे तू थांबव. माझ्याकडे तुझ्याकडून आलेल्या चुकांबद्दल क्षमा माग. मला तुमच्या हृदयात शोधा, तुमच्या आजूबाजूला शोधा. मी तुम्हाला नक्कीच दिसेल आणि नक्कीच माझा साक्षात्कार तुम्हाला होईल. विश्वास असेल तर देवा मला क्षमा करा असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. देव तू आज तुम्हाला म्हणत आहे, बाळा, हीच ती वेळ आहे जिथे सर्व काही तुमच्यासाठी बदलणार आहे. तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक छान योजना आहे. त्या खुल्या दारातून विश्वासाने तुम्ही पाऊल टाका. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ज्या वाईट काळातून तुम्ही गेला आहात त्या काळाने तुम्हाला अजून मजबूत बनवले आहे. कोणतेही काम सुरू करणार असशील, जर तुम्ही जास्त वेळ घालवण्याला, तर ते काम तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे विचार करण्यात जास्त वेळ न घालवता जे पाहिजे त्या गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी लगेच प्रयत्न करा. वेळ अमूल्य आहे. वेळ वाया घालवू नका. बाळा, जिंकण्याची जिद्द आणि यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा हीच विजय मिळवण्याची तुमच्यासाठी गुरुकिल्ली आहे. तुम्ही आयुष्यात थांबू शकता, पण वेळ तुमच्यासाठी थांबत नाही. ती निरंतर चालत राहते. त्यामुळे वेळ वाया तुम्ही घालवू नका. वेळेचे महत्त्व तुम्ही ओळखा. आज तुम्ही जे करणार आहात त्यावर तुमचे उद्याचे भविष्य अवलंबून आहे. जर तुमची स्वप्ने मोठी असतील तर तुम्हाला त्यासाठी आज कामसुद्धा मोठेच करावे लागेल. होय बाळा, तुम्ही कसे दिसता याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही काय करता ह्या गोष्टीने खूप जास्त फरक पडतो. तुमच्या दिसण्याने नाही, तर दिसणारे कितीही सुंदर जरी असले आणि कर्तृत्व शून्य असले तर त्या दिसण्याला काहीच महत्त्व नाही.
माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, तुला माहीत नसेल पण तुझा दयाळू स्वभावामुळे मी तुझ्यावर मोहित झालो आहे. जेव्हा तू प्रेमळ नजरेने माझ्याकडे पाहतोस, माझ्याकडे प्रार्थना करतोस, ती सर्व प्रार्थना मी ऐकत आहे. माझे सदैव तुझ्यावर लक्ष आहे, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. विश्वास असल्यास माझ्या देवावर खूप प्रेम आहे असे टाईप करा. बाळा, तुझे वाईट दिवस आता संपलेच आहेत. तुझी प्रार्थना स्वीकारण्याची आता वेळ आली आहे. लवकरच तू आणि तुझा परिवार, तुझा कुटुंब आनंद होणार आहे. माझा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. बाळा, आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच तू कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप कर. आपण कुणाचे वाईट नाही केले तर देवसुद्धा आपले वाईट करणार नाही. देवावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. देव सर्व काही व्यवस्थित करतो. देव तुम्हाला आज म्हणत आहे, तुमची परत आनंदी होण्याची वेळ आता आली आहे. तुमचे चांगले दिवस येत आहेत. तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. बाळांनो, तुमच्या संघर्षामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही तुमच्यासोबत आहोत. मला तुमची मदत करायची आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आहे. खरं तर म्हणूनच तुम्ही आनंदी होण्याची गरज आहे, कारण माझ्याकडे तुमच्यासाठी खूप मोठी एक योजना आहे. ती लवकरच मी तुम्हाला देणार आहे. विश्वास असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. साक्षात आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहेत की तुमचा दिवस आज खूप चांगला आहे. हा संदेश तुमच्यासमोर आला आहे ते म्हणजे निव्वळ योगायोग नाही, तर ब्रह्मांड शक्ती तुमच्यासमोर येत आहे. कारण ब्रह्मांड शक्ती तुम्हाला खास आशीर्वाद देण्यास आहे. देवाने तुमचे सर्व संघर्ष पाहिले आहेत. देव तुमच्या प्रत्येक संघर्षात तुमच्यासोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे. विश्वास असल्यास देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश 10 जणांना शेअर करा आणि पुण्याचे भागीदार तुम्ही बना. देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगतीची योजना आखली आहे. तुमच्या भविष्यात काय मांडले आहे हे जर का तुम्ही पाहू शकले असता तर तुम्ही आनंदाने नाचले असता, ओरडले असता, आनंद साजरा केला असता. पण देवाने तुमचे भविष्य आखून ठेवले आहे. देवाने सर्व योजना आखून ठेवल्या आहेत. तुमचे मन शांत करा आणि देवाचे अस्तित्व जाणून घ्या. देवावर विश्वास ठेवा. जो देवावर विश्वास ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी ते शेवटी परकेपणा दाखवतातच. जीवन हे शॉर्टकट किंवा जलद उपाय शोधण्याबद्दल नाही, तर ते दररोज स्वतःचे सर्वोत्तम रूप बनण्याच्या दैनंदिन वचनबद्धतेबद्दल आहे. आपण अनेकदा मोठ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतो, यशाची व्याख्या करणारे प्रमुख टप्पे, परंतु आपल्या नशिबाला खरोखर आकार देणारे म्हणजे लहान कृती. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सवयी ज्या आपण दररोज जोपासतो ते म्हणजे तुमच्या भविष्याला आकार देणाऱ्या गोष्टींवर काम करण्याची एक नवीन संधी आहे. तुम्हाला कदाचित लगेच निकाल दिसणार नाहीत, परंतु जाणून बुजून केलेल्या प्रयत्नांचा प्रत्येक दिवस हा काहीतरी मोठे करण्यासाठी एक इमारत आहे. मग ते तुमचे मन, शरीर किंवा नातेसंबंध मजबूत करणे असो, किंवा तुमची संसाधने आणि वेळ व्यवस्थापित करण्याच्या बाबतीत अधिक शिस्तबद्ध असणे असो. अर्थपूर्ण बदल घडवण्याची शक्ती तुम्ही सातत्याने काय करता यामध्ये आहे. आजचे आव्हान मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता उघड करायची असेल आणि उद्देशपूर्ण लवचिकता आणि यशाचे जीवन जगायचे असेल तर तुम्ही दररोज काम करावे अशा 10 गोष्टी आहेत. या सवयी, मानसिकता आणि कृती आहेत ज्या तुम्हाला आता जिथे आहात तिथून जिथे तुम्ही होऊ इच्छिता तिथे घेऊन जातील. परंतु लक्षात ठेवा की ते परिपूर्णतेबद्दल नाही, तर प्रगतीबद्दल आहे. हे दररोज दाखवण्याबद्दल आहे, प्रवासासाठी वचनबद्ध आहे. म्हणून चला त्यात सामील होऊयात, कारण आज तुम्ही जे करता ते उद्या तुम्ही बनणार आहात अशा व्यक्तीला घडवते. प्रेरणेपेक्षा शिस्त ही यशाची पायाभूत आहे. प्रेरणा कमी होते तेव्हा तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते आणि उच्च शिक्षण मिळवणाऱ्या व्यक्तीबद्दल गुप्त शस्त्र आहे. प्रेरणा क्षणभंगूर असते, ती येते आणि जाते. ती अनेकदा तुमच्या मूड, वातावरण किंवा परिस्थितीमुळे प्रभावित होते. शिस्त ही एक स्नायू आहे जी तुम्ही दररोज तयार आणि बळकट करू शकता. शिस्तीला तुम्ही स्वतः दिलेले वचन म्हणून समजा. तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याची वचनबद्धता आहे. तुम्हाला प्रेरणा वाटत असेल किंवा नसो, दररोज सकाळी तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला आरामाचा सोपा मार्ग किंवा आव्हानात्मक मार्ग निवडायचा असतो.
शिस्ती तुम्हाला नंतरचा पर्याय निवडण्यास मदत करते. ते सोपे आहे म्हणून नाही, तर कारण शिस्तीचा विकास लहान सुसंगत कृतींनी सुरू होतो. ते गैरसोयीचे असतानाही दिनचर्येला चिकटून राहण्याबद्दल आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे ध्येय निरोगी बनण्याचे असेल, तर शिस्तीचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी तुम्हाला ते नको असेल त्या दिवशी जिममध्ये जाणे. जर तुम्ही करिअर बनवत असाल किंवा स्वप्नांचा पाठलाग करत असाल, तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्हाला ते करायचे असेल तेव्हाही तसं घालवणे. कोणीही पाहत नाही ते परिपूर्णतेबद्दल नाही, तर चिकाटीबद्दल आहे. प्रत्येक वेळी तुम्ही आरामापेक्षा शिस्त निवडता, तेव्हा तुम्ही तुमचा संकल्प मजबूत करता. तुमच्या ध्येयांच्या जवळ शिस्तीत विचलित होण्याला देखील नकार देणे समाविष्ट आहे. सोशल मीडिया, TV किंवा अंतहीन सूचनांना तुमचा दिवस खराब होऊ देणे सोपे आहे, परंतु शिस्त तुम्हाला खरोखर महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देण्यास शिकवते. तात्पुरत्या सुखांऐवजी तुमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी जुळणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करून तुमचा वेळ आणि ऊर्जा जाणून बुजून करण्याबद्दल शिस्त. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेल्या वचनाचे पालन करता, तेव्हा तुम्ही आत्मविश्वास निर्माण करता. तुम्ही आव्हानांवर मात करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवू लागता आणि तुम्ही जे करण्यासाठी निघाला आहात ते साध्य करता. हा आत्मविश्वास भविष्यातील प्रयत्नांसाठी इंधन बनतो. यशाचे चक्र तयार करणे. शिस्त ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही घेऊन जन्माला आला आहात. ती एक निवड आहे. ती निमित्तांवरून उठून पुढे जाण्याचा आणि अडथळ्यांना न जुमानता पुढे जाण्याचा दैनंदिन निर्णय आहे. जेव्हा तुम्ही प्रेरणापेक्षा शिस्त निवडता, तेव्हा तुम्ही सातत्य, वाढ आणि उत्कृष्टतेचा अथक पाठलाग निवडता. तुमच्या सकाळवर प्रभुत्व मिळवणे. तुमचा दिवस ज्या पद्धतीने सुरू होतो तो तुमच्या सकाळनंतरच्या प्रत्येक गोष्टीचा टोन सेट करतो. फक्त एक दिनचर्या नाही, तर यशासाठी लॉन्चपॅड आहे. तुमच्या सकाळवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे त्यावर जाणून बुजून नियंत्रण घेणे. सुरुवातीचे काही तास त्यांचा वापर करून तुमचे मन, शरीर आणि आत्मा तुम्हाला साध्य करायच्या असलेल्या ध्येयांशी जुळवून घ्या. उद्देशाने जागे होऊन सुरुवात करा. झोपेचे बटण दाबू नका आणि तुमची सकाळ ही एक पवित्र वेळ आहे ही कल्पना स्वीकारा. दिवसाच्या मागण्या पूर्ण होण्यापूर्वी स्वतःला एक भेट. अगदी 30 मिनिटांनी लवकर उठल्याने तुम्हाला सुरुवात होते आणि खरोखर महत्त्वाचे असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची जागा मिळते. सकाळी तुम्ही जे पहिले काम करता ते असे काहीतरी असावे जे तुम्हाला ऊर्जा देते. हे ध्यान, प्रार्थना किंवा खोल श्वासोच्छ्वासाद्वारे शांततेचा क्षण असू शकतो, जेणेकरून तुमचे मन शांत होईल आणि सकारात्मक हेतू निश्चित होईल. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील हा एक उत्तम वेळ आहे. कृतज्ञतेबद्दल तुम्ही कृतज्ञ असलेल्या 3 गोष्टी तुमचा दृष्टिकोन बदलतात, ज्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात आधार मिळतो आणि दिवस आशावादाने जवळ येण्यास मदत होते. शारीरिक हालचाली ही तुमची सकाळ नियंत्रित करण्यासाठी आणखी एक गुरुकिल्ली आहे. मग ती पूर्ण कसरत, योगा सत्र असो किंवा अगदी लहान चालणे असो. हालचाल, उडी मारणे तुमची ऊर्जा पातळी वाढवते आणि तुमचे लक्ष तीव्र करते. हे तुमच्या शरीराला पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते. ताकद आणि लवचिकतेसह तुमच्या मनाचे पोषण करते. ते तितकेच महत्त्वाचे आहे. पुस्तक वाचा, पॉडकास्ट ऐका किंवा प्रेरणादायी कोटवर चिंतन करा. कालांतराने तुमच्या बुद्धीला आणि आत्म्याला पोषक बनवण्याच्या या छोट्या सवयी तुम्हाला नवीन अंतर्दृष्टी आणि दृष्टिकोनाने सुसज्ज करतात. तुमच्या दिवसाचे नियोजन करणे देखील महत्त्वाचे आहे. तुमच्या ध्येयांचा आढावा घेण्यासाठी काही क्षण काढा. प्राधान्यक्रम निश्चित करा आणि दिवस कसा उलगडावा अशी जी इच्छा आहे याची कल्पना करा. काय करावे लागेल याबद्दल स्पष्टता तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास आणि सक्रिय होण्याऐवजी प्रतिक्रियाशील राहण्यामुळे निर्माण होणारे गोंधळ टाळण्यास मदत करते. विचलित होण्यापासून दूर राहण्यास तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही उठताच तुमच्या फोनमधून स्क्रोल करण्याच्या किंवा ईमेलमध्ये जाण्याच्या इच्छेचा प्रतिकार करा. तुमची सकाळ लक्ष केंद्रित करण्याचा पाया रचण्याबद्दल असावी. तुमच्या मनात अनावश्यक आवाज येऊ नये यासाठी तुमची सकाळ गुंतागुंतीची असण्याची गरज नाही, परंतु त्यासाठी काही जाणून बुजून सवयींसह सुसंगतता आवश्यक आहे. तुम्ही तुमची सकाळ एका सुंदर सकाळमध्ये बदलू शकता. सशक्तीकरणाचा काळ तुमच्या उर्वरित दिवसावर सकारात्मक परिणाम करणारा लहरी प्रभाव निर्माण करतो. 3. तुमचे मन विस्तृत करणे. तुमचे मन
ही तुमची सर्वात शक्तिशाली संपत्ती आहे आणि इतर कोणत्याही स्नायूंप्रमाणे त्याला मजबूत होण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते. तुमचे मन विस्तृत करणे हे केवळ तथ्य शिकण्याबद्दल नाही, तर तुमचे दृष्टिकोन विस्तृत करण्याबद्दल आहे. तुमच्या विश्वासांना आव्हान देणे आणि तुमच्या पूर्ण क्षमतेकडे नेणारे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणे. दररोज दिवस मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या वाढण्याची संधी आहे. एक संधी आहे जी तुम्ही वाया घालवू शकत नाही. दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी वचनबद्ध होऊन सुरुवात करा. हे एक जबरदस्त काम असण्याची गरज नाही. ते पुस्तकाचा एक अध्याय वाचणे इतके सोपे असू शकते. शैक्षणिक व्हिडिओ पाहणे किंवा पॉडकास्ट ऐकणे तुम्हाला उत्तेजित करणारे किंवा तुमच्या ध्येयांशी जुळणारे विषय निवडा, परंतु तुम्हाला आव्हान देणाऱ्या विषयांपासून दूर जाऊ नका. जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकता आणि अपरिचित कल्पना स्वीकारता, तेव्हा वाढ होते. वाचन हे तुमचे मन विस्तृत करण्याचे सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे. पुस्तके ही इतरांच्या अनुभवांचे विचार आणि शहाणपणाचे दरवाजे आहेत. ते तुम्हाला कधीही न ओळखलेल्या जगाचा शोध घेण्यास अनुमती देतात. महान मनांच्या चुकांमधून शिका आणि अंतर्दृष्टी मिळवा, जे तुमच्या जीवनाला पुन्हा आकार देऊ शकतात. अगदी 10 दररोज 15 मिनिटांचे लक्ष केंद्रित वाचन कालांतराने परिवर्तनशील प्रभाव टाकू शकते. मानसिक विस्तारासाठी आणखी एक शक्तिशाली साधन म्हणजे चिंतन. दिवसातील तुमच्या अनुभवांबद्दल आणि संभाषणांबद्दल खोलवर विचार करण्यासाठी वेळ काढा. स्वतःला विचारा, काय काम केले नाही आणि उद्या तुम्ही काय चांगले करू शकता. जर्नलिंग हे टिपण्याचा एक उत्तम मार्ग आहे. प्रतिबिंबे तुम्हाला दररोजच्या घटनांना खोल धड्यांमध्ये बदलण्यास मदत करतात. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी सखोल धडे देण्यास मदत करतात, जे तुम्हाला आव्हान देतात आणि प्रेरणा देतात. तितकेच महत्त्वाचे आहे, भिन्न दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींशी संभाषणात सहभागी व्हा. कौशल्य किंवा अनुभव असलेले त्यांचे दृष्टिकोन तुमच्या विचारांना ताणू शकतात. तुम्हाला जग समजून घेण्याच्या नवीन मार्गांकडे नेऊ शकतात. तुम्ही जे शिकलात ते लागू करण्याच्या संधी शोधण्याबद्दल जाणून बुजून कृतीशिवाय ज्ञान वाया गेले आहे, शक्यता वाया गेली आहे. मग ते नवीन कौशल्याचा सराव करत असेल, सल्ला अंमलात आणत असेल किंवा नवीन दृष्टिकोन वापरून पाहत असेल, अनुप्रयोग समज मजबूत करतात आणि प्रगतीला चालना देतात. अर्थहीन सामग्रीच्या अतिसेवनामुळे येणारी मानसिक गोंधळ मर्यादित करतात. सोशल मीडिया आणि मनोरंजन त्यांचे स्थान घेऊ शकतात, परंतु ते तुमच्या मनाचा खरोखर विस्तार करणाऱ्या क्रियाकल्पांवर सावली टाकत नाहीत याची खात्री करा. तुमचे मन विस्तृत करणे ही जिज्ञासा वाढ आणि आत्मसुधारणेसाठी आजीवन वचनबद्धता आहे. ते स्वतःच्या अधिक तीक्ष्ण, शहाणे आणि अधिक सक्षम आवृत्तीमध्ये विकसित होण्याचा दैनंदिन प्रयत्न आहे. 4. शारीरिक आरोग्य. तुमचे शरीर हे पात्र आहे जे तुम्हाला आयुष्यात घेऊन जाते आणि जर तुम्हाला हवे असेल तर त्याची काळजी घेणे हे वाटाघाटी करण्यायोग्य नाही. तुमच्या शारीरिक आरोग्याची सर्वोत्तम कामगिरी करणे म्हणजे फक्त चांगले दिसणे नव्हे, तर मजबूत, उत्साही आणि प्रत्येक दिवसाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असणे आहे. तुमच्या शारीरिक आरोग्याला प्राधान्य देणे ही तुम्ही स्वतःमध्ये करू शकता अशा सर्वात मोठ्या गुंतवणुकींपैकी एक आहे. हालचालीने सुरुवात करा. तुमचे शरीर हालचाल करण्यासाठी डिझाईन केलेले आहे, निष्क्रिय बसण्यासाठी नाही. जो देवाकडे मागतो त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही. वाचा एका खिरीची छोटीशी गोष्ट. एक राजा होता. तो रोज मंदिरात जात असे. त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षा रक्षकही असत. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे. त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेले असत. त्यातला एक भिकारी म्हणे, राजा, तुला देवाने बरेच काही दिले आहे, तर तू त्यातले थोडे मला दे. त्याच वेळेस दुसरा भिकारी म्हणत, देवा, तू राजाला बरेच काही दिले असेस, तर तू मलाही थोडे दे. म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणे मागत असे, तर दुसरा देवाकडे मागणे मागत असे. राजाकडे मागणे मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत, राजाच आपला देव आहे, तो असताना तू देवाकडे का मागतोस? देव काही देत नसतो, राजाच आपला पोशिंदा आहे, तोच आपल्याला देईल. त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला, राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे, म्हणून काही मागायचं असेल तर मी देवाकडेच मागतो.
भिकाऱ्याचे रोजचे मागणे ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले. एक मोठे पातेले भरून खीर पाठवली. ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला. तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला, बघ, राजाकडे मागितल्याचा फायदा. त्याने माझे मागणे पूर्ण केले. नाहीतर तुझा देव तुझे ऐकतही नाही. असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो, तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान. असे म्हणत खिरीचे पातेले दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो. उरलेली खीर प्यायल्यावर पातेल्याच्या तळाशी सुवर्ण मुद्रा होत्या. ते पाहून भिकारी आनंदून गेला. त्याने लगेच देवाचे आभार मानले. त्याला खीर मिळाली आणि गुप्तधनही. राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला. त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तिथे नसेल. त्याचे आयुष्य बदलून गेले असेल. पण तिथे जाऊन पाहतो तर झाले उलटेच. राजाने त्या भिकाऱ्याला विचारले, तुला खीर मिळाली नाही का? भिकारी म्हणाला, मिळाली राजेसाहेब. तुमचे आभार मानावे तेवढे थोडे. मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले, देव आपले ऐकत नसला तरी आपला राजा आपले गाऱ्हाणे ऐकतो. तोच आपले भरे करतो. त्याला राग आला की काय कोणास ठाऊक, तो आज आलाच नाही. गेला असेल देवाकडे मागायला. हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो माणसाकडे मागतो तो कायम रिकामाच राहतो. ज्या लोकांना तुमची खरंच साथ द्यायची असते ते परिस्थितीचा कधीही विचार करत नाहीत. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं तरी शांत झोप लागते आणि मन थकलेलं असलं की झोप उडते. आपले दुःख हे कायम अशाच लोकांना सांगा जे तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतील. सुंदर चेहरा म्हातारा होतो. बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं. पदसुद्धा एक दिवस निघून जातं. पण एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. त्यामुळे एक चांगली व्यक्ती बना तुम्ही आणि ते चांगुलपणा येतं. स्वामी भक्तीमुळे नामस्मरण करताना जरी आपण स्वामींना पाहत नसला तरी स्वामी आपल्याला पाहत असतात. जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा की आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिले आहेस. आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे आणि तुझी आठवण सतत मला होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे देवा. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत हीच मला तुझी प्रार्थना करतो. अशी तुम्ही स्वामींसमोर प्रार्थना करा आणि बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी महाराजांच्या मनात काय असते हे आपल्याला माहीत नसते. आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामी आईला आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. ते आपल्याला कधीच सोडून जात नाहीत हे लक्षात घ्या. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती नक्कीच बदलू शकते आणि तिला अधिक सकारात्मक बनवत असते. त्यामुळे तुम्ही महाराजांवरती नक्कीच विश्वास ठेवा आणि प्रार्थना करत राहा. बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी आज्ञा आहे. हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर. माझे आशीर्वाद तुला भरभरून मिळतील. बाळा, होय बाळा, काही गोष्टी सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असाच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा स्वतःला. कोण कसा वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा.
संघर्षाचा काळ कितीही कठीण असला बाळा तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर नक्कीच मार्ग सापडत असतो. त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतरांकडून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील. एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी माऊली दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर ते पुसतील. फक्त स्वामींना एकदा मनापासून हाक द्या. नक्कीच स्वामी आपल्याला त्या संकटातून वाचवतील. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावर खंबीरपणे चालायचे असते. आणि स्वामींवर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता स्वामी माऊली पडू देणार नाहीत. विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. नाशिवंत देह हा सारा उद्या भंगून जाईल काय. जमवले काय कमवले काय कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमाने जग. तू जिंक मग होतील सर्व सुखी. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. नामस्मरण तुम्ही करत राहा. प्रारब्धाची तीव्रता नामस्मरणाने कमी होते. समाधान मिळते. वास्तू शुद्ध होते. प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते. घरात सात्विकता वाढते. सांसारिक अडचणी कमी होतात. प्रेमभाव निर्माण होतात. घरात भगवंताचा वास राहतो. काळजी मिटते. भीती जाते. संकटाला सामोरे जाता येते. स्वभावात बदल होतो. आपल्या गरजा कमी होतात. किती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे तर हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा आणि स्वामींचे मंत्र तुम्ही बोलत राहा. स्वामींचे प्रेरणादायी विचार तुम्ही ऐकत राहा. त्यासाठी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. सत्य नेहमी कटू असते. त्यामुळे त्याचा आदर ठेवून सत्याच्या मार्गावर चाला. आयुष्याच्या वाटेवर सत्य आणि असत्याची निवड करणे कठीण जाते. पण अशा वेळी सत्याची निवड करा. सत्याची कठीण वाट चाला आणि आनंदी राहा. स्वामी म्हणतात, बाळा माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असं मी केव्हा म्हणेन? जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखावणार नाहीस ना याची काळजी घेशील. परंतु तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी तुला घ्यावी लागेल. ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणे सोड. आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव. स्वतःला जे काही तुझ्या आयुष्यामध्ये हवे आहे, ज्या काही तुझ्या भव्य योजना आहेत, तुझी स्वप्ने आहेत, ते पूर्ण करण्याकडे भरारी घे. हो बाळा, आता जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. कारण हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषध नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. शब्दाला धार नको. प्रेमाने राहा. स्वामी म्हणतात, बाळा आता तुझ्या शत्रूंशी तुला घाबरण्याची गरज नाही. कारण तुझ्या आयुष्यातून त्यांना मी खूप दूर केले आहे. आता तेच त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत आहेत. तुला आता त्यांची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, बाळा परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं हे फक्त तुम्हाला परिस्थितीशिवाय दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो, स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. कितीही बिकट परिस्थिती असो, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, बाळा आपल्या भविष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपल्याला खूप चुकीचे ठरवले जाते. पण ज्याला तुमची साथ द्यायची तो देतोच आणि ज्याला साथ सोडायची तो सोडून निघून जातो. म्हणून जो तुमची किंमत करतो, जो तुमचा आदर करतो, ज्याला तुमच्या शब्दाची किंमत आहे त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही, तुमची कदर नाही, तुमच्यावरती प्रेम नाही, अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका.
आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला थारा देऊ नका. जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो ना, एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो. कारण नियतीचा फेरा प्रत्येकावर फिरत असतो. वेळ प्रत्येकाची येत असते. म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो, स्वतःवर संयम नेहमीच ठेवा. कधीही मनातून खचून जाऊ नका. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. कारण एक वेळ देव तुम्हाला माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा कर्म कराल तेव्हा नेहमी चांगले करा. कारण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच मिळणार. हाच विश्वास मनावरती ठेवून मनामध्ये सकारात्मक आणि चांगले विचार आणून कार्य करण्यास सुरुवात करा. स्वामी म्हणतात, बाळा, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते. तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते. म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो, संयम ठेवा. तुमचे दिवस आज ना उद्या नक्कीच चांगले येणार आहेत. चांगल्या कर्माचे फळ नेहमीच चांगले मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जो चांगल्या मार्गाने चालत असताना जो माझे नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडत असते असे समजावे. जो माणूस आपला कुठलेही कार्य करत असताना जो माझे सतत नामस्मरण करतो त्याला समाधीचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते. भोग भोगत असताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो ना, त्याला उणिवांचे बंधन कधीही लाभत नाही. या जगात सर्वात मोठी बुद्धी, सर्वात चांगलं हत्यार धैर्य आणि सर्वात चांगली सुरक्षा विश्वास आहे. सर्वात चांगले औषध हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. हे नेहमी स्मरणात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, दिव्याची ज्योत कधीही बोलत नाही, कारण तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, कारण तेच आपला परिचय समोरच्याला देतील. बाळा, संकटात असताना तुला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत. कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. कारण तेव्हा तुम्ही उदास असता. तुमच्या मनामध्ये दुःख असते. त्यावेळेत आणखी दुःखी राहण्यापेक्षा आता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करत राहा. मी त्या क्षणी तुझ्या सोबत असेल. माझे आशीर्वाद, माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी असतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, नेहमी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मी आजपर्यंत इतकं दुःख सहन केलं आहे. स्वामी माऊली, माझ्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कधी येणार आहेत? माझे दुःख कधी संपणार आहे? माझी काळजी, माझी चिंता आणि माझ्या या आर्थिक अडचणी कधी संपणार आहेत? स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनात कितीही अडचणी असो, चिंता केल्यावर त्या अजूनही जास्त होतात आणि शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या पूर्णपणे संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. हे कधी होईल हे तुला समजणार देखील नाही. म्हणून येणाऱ्या प्रत्येक सकाळी माझे नामस्मरण करून तर पहा. तुझा येणारा पूर्ण दिवस, तुझ्या येणाऱ्या प्रत्येक दिवसातील क्षण आनंदात नाही बदलला तर सांग. कारण बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमच्या मनामध्ये फक्त नाम असते. कुठल्याही काळजी, चिंता तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही. म्हणूनच आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात आणि हे टळलेले संकट म्हणजेच गुरुकृपा आहे. सत्यामुळे डोळ्यात पाणी येऊ शकते, पण त्याचे चांगले परिणाम भविष्यात मिळतात. माणसं चुकीची नसतात. त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी चुकीच्या घडतात, पण त्या बदलणे तुमच्या हातात असते. त्यामुळे सत्यावर चाला आणि आनंदी राहा. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण हजारो चुका माफ करणारे आईवडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असते.
मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळेच असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी SC मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.